2 पिढ्या घरात मुलगी जन्मली नव्हती म्हणून नीतूचे अति लाड. अगदी आजी आजोबापासून ते काका काकू आत्या वगैरे सगळ्यांचीच नीतू लाडकी. नील मोठा आणि नीतू लहान, मग दादाजवळ तर खूपच लाड. दोघेही शिक्षणात हुशार, पण नीतू मुलगी म्हणून घरात कसलाच आईला हातभार नव्हता. तिला निर्मलाबाई काही बोलणार तर सगळे त्यांनाच बोलायचे. आपल्यात आहे तोपर्यंत खाऊ दे आयतं, नंतर सासरी तर करावंच लागेल ना. आई म्हणून हे सगळं निर्मलाबाईंना काही पटत नसे, पण बोलता येत नव्हतं सगळ्यांसमोर. काळजी वाटायची त्यांना. सासरी कसं निभावणार देव जाणे. शिक्षण पूर्ण झालं तसं सगळ्यांनी नीतूसाठी स्थळ सुचवायला चालू केलं. योगायोगाने जवळचं स्थळ पसंत पडलं. सासरची लोकं पण सुशिक्षित होती. एकुलता एक मुलगा होता. सगळं छान होतं. थाटामाटात लग्न पार पडलं. नीतू सासरी गेली. नव्याचे 9 दिवस संपले, पण नीतूचे काही उपयोग. नवीन दिवस संपत नव्हते. उशिरा उठायचं, आरामात सासऱ्यांसमोर येऊन सोफ्यावर बसून चहा घ्यायचा, मग आंघोळ, स्वतःपुरताच आवडेल तो नाश्ता बनवायचा आणि खायचा. सासू समजदार होती. तिला वाटायचं नवीन आहे, वेळ लागणार नवीन घरी ॲडजस्ट व्हायला. सासूबाई लवकर उठून सासऱ्यांचा डबा, मुलाचा नाश्ता, डबा सगळं आवरायच्या. कधी तर मॅडम नवरोबा गेले तरी झोपेतच असायच्या, तरी घरच्यांकडून कसलीच तक्रार नव्हती. दोन्ही वेळचे जेवण सासूबाई बनवायच्या. 3-4 महिने गेले असेच लग्नानंतर. त्या 2 वेळा नीतू माहेरी जाऊन आली. 4 महिन्यात, पण तिच्यात काहीच फरक पडत नाही बघून सासूबाई म्हणाल्या, "नीतू, मी पण थकले ग आता. होत नाही. तू आता घराची आणि किचनची जबाबदारी घे." तसं मॅडमचा पारा चढला. "मी माझ्या घरी कधीच काम केले नाही. तुम्हाला नाही जमत तर कामवाली ठेवा. मी नाही करणार जेवण वगैरे." आणि मग हे रोजचंच मॅडमचं चालू झालं. मग हळूहळू सासू सुनेत खटके उडू लागले. जरासं काही झालं की नीतू माहेरी येऊ लागली. पण लाडकी म्हणून तिला कुणीच दुखावत नसायचे. आई सोडून निर्मलाबाईंना काही पटत नसे, पण नाईलाज. 6-7 महिने झाले. एक दिवस चक्कर येऊन पडली नीतू. सासू सासरे घाबरले. डॉक्टरला घरी बोलावलं. डॉक्टरांनी चेक करून गुड न्यूज असल्याचं सांगितलं. तसं सगळं घरच आनंदित झालं. मग काय, नीतूला सगळं बेडवरच द्यायच्या सासूबाई. पण कधीच नीतूच्या तोंडातून सासूबाईबद्दल आदराचे 2 शब्द निघत नव्हते. 7 महिने झाले. सासूबाईंनी डोहाळे जेवण थाटामाटात साजरं केलं. बाळंतपणासाठी नीतू माहेरी आली. नीलच्या पण लग्नाची चर्चा घरी सुरू झाली. नात्यातील मुलगी पाहिली. सुंदर, सुशील होती. रेवती मुलीचे नाव होते. साखरपुडा झाला. एक दिवस नीतूच्या पोटात दुखायला लागले. घाईमध्ये हॉस्पिटलला नेले. थोड्याच वेळात डॉक्टरने येऊन सांगितले, मुलगी झाली. आई बाळ सुखरूप आहे. सगळे आनंदी होते. नीतूच्या सासरी कळवले. त्यांनाही खूप आनंद झाला. थोड्याच दिवसात डिस्चार्ज मिळाला. घरी दोघींचे मोठे स्वागत झाले. सगळे चांगले झाले म्हणून दोन्ही घरचे आनंदी होते. आता नीलच्या लग्नाची तयारी चालू झाली. नीतूच्या सासरची घ्यायला आले. काही दिवसांनी नीलचं लग्न होतं. लग्नाला नीतू परत आली. लग्न पार पडलं. रेवतीचं पाऊल लक्ष्मीच्या रूपात घरी पडलं. रेवती आल्यापासून निर्मलाबाई रिटायर झाल्या होत्या. सगळं कसं निवांत असायचं. सूनच तशी गुणी भेटली होती. नीतू दर 8 दिवसांनी आईकडे यायची. निर्मलाबाईंना हे आवडत नसे. त्या नेहमी म्हणायच्या, "सारखं माहेरी येणं बरं दिसतं का? घरची कामं करत जा, सासू सासऱ्यांची सेवा करत जा." पण नीतूवर याचा काही परिणाम होत नसायचा. हळूहळू रेवतीला पण समजलं की नीतू सासरी काहीही करत नाही. रोज रोज भांडण असायची. नवऱ्याला नीतू म्हणायची, "आपण वेगळे राहू." पण त्याला पटत नसे. निर्मलाबाईंना त्याचं टेन्शन येई. मुलीने सासू सासऱ्यांची सेवा करावी असं वाटायचं, पण नीतू काही ऐकत नसे. निर्मलाबाईंचं टेन्शन बघून एक दिवस रेवतीने उगीच भांडण चालू केलं. कुणाला काहीच कळेना. रेवती असं का करते काहीच समजेना. मग रेवती रोज कारण काढून निर्मलाबाईसोबत भांडण करू लागली. एक दिवस तर कहरच केला.
नीलला रेवती म्हणाली, तुझ्या आईबाबांना वृद्धाश्रमात सोडून ये. आई वडिलांना तर काय करावे सुचेना. दुसऱ्या दिवशी रेवतीने नीतूला कॉल करून सांगितले, तुम्ही येऊन तुमच्या आई वडिलांना भेटून जा. त्यांना आज आश्रमात सोडणार आहेत. नीतूचा पहरा चढला. तावातावात माहेरी आली. सोबत बाळ आणि नवरा पण होते. रेवतीला जाब विचारू लागली, तू कोण आई बाबांना आश्रमात पाठवणारी? आणि काय रे दादा, काल परवा आलेल्या बायकोच्या तालावर नाचून जन्मदात्यांना आश्रमात सोडायला निघालास? तुला थोडं पण काही वाटत नाही का रे? ती आता आली पण तुला कर माहीत आहे ना, आई-बाबांनी किती कष्ट घेतले ते तुझ्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी. कसं विसरू शकतोस तू? नील खाली मान घालून उभा होता. अरे दादा, बोल काहीतरी. बायकोचं ऐकून तुलाही वेड लागलं का? तेवढ्यात रेवती म्हणाली, झालं ना आता तुमची भेट. आई-बाबा गाडीत बसा. नील सोडायला येतोय आश्रमात. पुरेसे पैसे ठेवलेत तुमच्या बॅगेमध्ये. लागलेच तर फोन करा. परत येण्याच्या भानगडीत पडू नका. उगीच आम्हाला त्रास. हे ऐकून मात्र नीतूचा स्वतःवरचा ताबा सुटला. तिने रेवतीवर हात उगारला. तसं रेवतीने क्षणात तिचा हात रोखून उत्तर दिलं, काय हो वंश, तुम्ही मला ज्ञान शिकवता आणि स्वतःचं काय? तुमचा नवरा आश्रमातून आणलेला नाही नाही ना? त्यांना आहेत की जन्मदाते. तुम्ही त्यांचं बघा, मग माझ्यावर आरोप लावा. नीतूने हात खाली घेतला. बाळाला घेऊन नवरा उभा होता. त्याच्याकडे पाहिलं. त्याने हिची नजर चुकवण्यासाठी खाली पाहिलं आणि नीतूचे डोळे उघडले. आपल्या प्रेमासाठी घरातील सासू सासरे किती करतात आणि माझं ऐकून नवऱ्याने तिलाच लाज वाटू लागली. माहेरचा विषय तिथे सोडून नवऱ्याला घेऊन घरी आली. पाय धरून सासू सासऱ्यांचे पाय धरले. चुकीची क्षमा मागितली. तेव्हाच इकडे रेवती आईबाबांची बॅग घेऊन घरात गेली सुद्धा. कुणाला काहीच समजत नव्हते. रेवतीने सगळ्यांची माफी मागितली. हे सगळं नाटक होतं नीतू वंशांना जागं करण्यासाठी. कारण सासू सासऱ्यांची सेवा ही सगळ्यात अनमोल आशीर्वाद असतो हे त्यांना समजलंच नव्हतं, म्हणून असं केलं. निर्मलाबाईंनी देवाकडे बघून हात जोडले आणि डोळे आनंदाश्रूंनी भरले होते. कशी वाटली तुम्हाला ही कथा? नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.